शिवसेनेचे बाळासाहेब भवन येथे उपसंपर्क प्रमुख संतोष भोईर हे भावी आमदार सुधाकर घारे यांच्यावर आक्रमक. कर्जत गणेश लोड संतोष भोईर, सुधाकर घारे हे स्वतःला भावी आमदार म्हणून नाचवतात. कदापि होणार नाही. आता महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे 2019 पासून पुढे 10 वर्ष आमदार म्हणून राहणार. आमदार हे सूर्यासारखे चमकत आहेत. त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न कुणी केला तर ती थुंकी त्यांच्यावर उडेल, असं संतोष भोईर म्हणालेत. तसेच ॲडव्होकेट संकेत भासे यांचा सुधाकर घारे यांच्यावर पलटवार, उतावळा, नवरा गुडघ्याला बाशिंग असं सांगत आमदार साहेबांनी विकास कामांचा झंझावात करून दाखवला. कर्जतची महेंद्र थोरवे यांना निवडून आणतील यात काही शंका नाही. त्यावेळी उपजिल्हाध्यक्ष भाई गायकर, संभाजी जगताप, शिवराम बदे, दिलीप ताम्हाणे, सुनील रसाळ, गणेश पाटील, गोविंद बैलमारे, अमर मिसाळ, साक्षी शिंदे, भालचंद्र घोडविंडे, संतोष फराट इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अशाच अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा. जे आता भावी आमदार मानतायत त्यांना जेव्हा भावी आहे, पण आमचेच आता या ठिकाणी आमदार जे आहेत ते तुम्हाला भावी होऊनच देणार नाहीत. तुम्ही भावी अपेक्षा ठेवूच नका. हे आमदार आहे ते 25 वर्ष यांना कोण हलवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची, हिंमतवान कार्यकर्त्यांची एक मोठी फौज आहे. तर महिला असतील, युवासेना असेल, शिवसेना असतील, शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांनी उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारावरती तुम्ही थोकण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार. त्याचं कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची जलफळाट किती होते. मी आमदार साहेबांचा भाचा म्हणून नाही तर एक शिवसैनिक म्हणून करतोय आणि या कर्जतला चांगलं नंदनवन घडवण्याचं काम येत्या काळामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल. अशी अनेक विकास कामे आहेत तर मी तुमच्या पुढे ती आता मांडली तर फार वेळ जाईल. त्यातून एक प्रामुख्याने आमदार साहेबांना मी कर्जत शहराच्या वतीने, कर्जतकरांच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करेल. तर 57 कोटीची वॉटर स्कीम आमदार साहेबांच्या माध्यमातून या कर्जत शहराला मिळाली आणि फार कमी वेळामध्ये वॉटर स्कीम, पाणी पुरवठा योजना या कर्जत शहराला मिळवण्यामध्ये आमदार साहेबांचा फार मोठा हातभार आम्हा सर्वांना या ठिकाणी लाभला. 2004 सालानंतर कर्जतचं झालेल्या झपाट्याची वाढ, त्यामुळे ही वॉटर स्कीम अत्यंत गरजेची होती आणि या वॉटर स्कीमचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे. म्हणजे एवढ्या जलद गतीने काम करणारे आमदार आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. मी या घरातील एक प्रतिनिधी, या घरातील एक व्यक्ती असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि येत्या काळामध्ये कर्जत खालापूरमध्ये घडणारा विकास हा आपण सर्व लोक तर बघणारच आहात. म्हणजे खालापूरमध्ये असलेली वॉटर स्कीम असेल, खोपोली नगरपालिकेमध्ये सुरू असलेली भुयारी गटार योजना असेल, माथेरानमध्ये सुरू असलेली भुयारी गटार योजना असेल, नेरळची 40 कोटीची वॉटर स्कीम असेल, आपल्या खांडस पात्रज मध्ये फुंकलेला जो विकास असेल, आज तुम्ही आजही जाऊन बघा या खालापूर, खांडस आणि पात्रज मध्ये झालेले रस्ते हे वाखाणण्याजोगे आहेत. आज आम्ही सोडा, आमच्या मागून तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये जा, कुठल्याही डेप्युटी इंजिनियर कडून त्याची माहिती घ्या काय कर्जतचा काय विकास झालाय. आणि ठेकेदारी हा तर व्यवसाय आमचा मुळात नाहीच आहे. मी स्वतः ऍडव्होकेट आहे. मी माझ्या कोर्टाची कामं करून मी इथे कर्जत मध्ये विकास कामांसाठी वेळ देतो. परंतु एखादा डिपार्टमेंट सांभाळत असताना कुठेतरी टोल लागतो, कुठेतरी टोलची पावती फाडायला लागते. ही कामं तर तुमची आहेत मित्रांनो. आम्ही अशी कामं कधीच केलेली नाहीयेत. असतील तरी दाखवा. म्हणून एक छोट्याशा भाड्याच्या कार्यालयातून पत्रकार परिषद घ्यायची आणि इथून वळगण्या करायच्या, अशी कामं येत्या काळामध्ये इथे पण त्याला कुठलाही शिवसैनिक हे खपून घेणार नाही. तुम्हाला जेवढी कुंकुमी आहे तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जा. ही कर्जतची जनता, हे कर्जतचे सर्व शिवसैनिक आणि तुम्ही ज्यांच्या पाठीत खंजीर खुपवता ते सुद्धा सगळे लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. आणि या कर्जतच्या विकासाला अजून गती मिळण्यासाठी 2024 मध्ये ही कर्जतची जनता नक्कीच आमदार साहेबांना पुन्हा आमदार करेल, हा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी आहेच. आणि बाकी बरेचसे सगळे विषय झालेले आहेत.
पाणीपुरवठा आभार झालं ना आता विचारून झालं आम्ही आमची ताकद या ठिकाणी आमदार साहेबांच्या नेतृत्वाने मजबूत केलेली आहे. मला खात्री आहे या वेळेला मावळ लोकसभामधून श्रीरंग बारणे 3 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत. राहिला प्रश्न, आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांच्या फायद्याचीच गोष्ट बोलली की कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या असलेला जी दत्तकी सूर चाललेला आहे त्याच्यावरती जर वेळीचा आला घातला ना तर त्याच्याने पराभव होईल, म्हणजे काय होईल, कडेलोट होईल. पण त्याचा वेगळा अर्थ काढून जे युतीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी ती खतखत आहे आणि म्हणून ती खतखतीचा तो त्या ठिकाणी उदय तिकडनं दक्षिण रायगड मधून झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एका गावामध्ये एका गावाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा एक विभाग प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता. तो पण त्याच गावामध्ये होता. त्याने सांगितलं आता आपली महायुती झाली, आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे. त्याने सांगितलं महायुती जरी झाली असेल तरी आम्ही काम नाही करणार. आता अशा अनेक गावांच्या मध्ये अनेक गोष्टी आमदार साहेबांकडे येत असतात आणि म्हणून हे येत असताना की कुठेतरी हे बसून साहेबांनी त्यांच्या वागण्यामध्ये आता बदल करायला पाहिजे. आमदार साहेबांनी पक्षाचं आघाडी महायुतीचं नुकसान होऊ नये हा दृष्टिकोनातून तो विषय त्या ठिकाणी मांडला. परंतु या कार्यकारिणीमध्ये जे पदाधिकारी होते तर त्या कार्यकारिणीमध्ये जी झालेली जी चर्चा आहे ती चर्चा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे ती पोहोचलीच असेल. परंतु अशा महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये जिथे जिथे कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं नसेल ते मनोमिलन सीएम आणि डीसीएम एकत्र बसून पदाधिकाऱ्यांनी बसून तो गट सुटेल. परंतु महायुतीवरती त्याचा कुठेच परिणाम होणार नाही. 45 पार 48 पार ते 400 पार साठी ती मदत होईल. म्हणूनच आमदार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये पराभवाचा विषय घेताना तिथली असलेली सध्याची परिस्थितीचा तो आढावा होता. साहेबांना बदलावा लागेल हा एक त्याच्यामागचा भाग होता. परंतु थोरवे साहेबांचं महायुतीमधल्या दिलेल्या उमेदवारांना आम्ही प्रामाणिक काम करू तसं आम्ही आदेश कामही करतील. परंतु महायुतीमध्ये एनसीपी येण्या अगोदर ही परिस्थिती वेगळी होती. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार असलेला आमचा पक्ष आणि मुख्यमंत्री साहेबांची हिंदुत्वाची असलेली ती भूमिका बाळासाहेबांची आणि मोदी साहेबांचं नेतृत्व एनसीपीने ज्या दिवशी मान्य केलं आणि ते सगळं सोडून आमच्याकडे आले त्या दिवशी आम्ही त्यांचा वाद आमचा राहिलाच नाही. आता कार्यकर्त्यांचं एवढी वर्ष प्रदीर्घ वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांचं मत जोराला थोडा वेळ लागतोच. पण या 5-7 दिवसामध्ये ते होईल म्हणजे काय तो प्रश्न राहिला ते ना गाजर काकडी वाकडी ठेवणारे आहेत ना त्याचं उत्तर ते देतील आणि ते तिकडे काय केले ते तुम्हाला पण माहितीये. गाजर काकडी काय ते तुम्हाला माहिती. त्याला तुम्ही खिशात ठेवताना तुम्हाला गाजर काय पाहिजे एका वेळी तुम्हीच विचारता. आता हे बोललं सगळं झाकली मोठ 1.25 लाखाची. आता मला उत्तर नाही द्यायला लावलं तर बरं होईल. चला पुढे. हे बघा शेवटी पक्ष वाढत असताना पक्षात काम करत असताना 335 मतदान केंद्रावरती अनेक माणसं मतदार वेगवेगळ्या भूमिका घेऊन येत असतात. सगळ्याच माणसांचं सगळं समाधान करू शकत नाही. परंतु जेवढ्या गोष्टी आमदार म्हणून आणि जिल्हा प्रमुख म्हणून जेवढं कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यायचं जेवढं द्यायचंय तेवढे भरपूर दिलेलं आहे. परंतु जर सांगितलं त्या आईचा कालीचा जमाना काढून द्यायचं ते शक्य आहे का तर त्या गोष्टी नाही देऊ शकत. आला लक्षात. परंतु त्याने त्या ठिकाणी 6 महिने टिकले तरी मी तुम्हाला चांगल्या प्रकारे कारण नाही ना. आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांची ती वाटचाल दिसते आणि त्या दृष्टिकोनातून ती राहिली पाहिजे असं रायगड जिल्ह्यामध्ये असं आमचं मत आहे. पण येथील त्यांच्या बरोबर घेऊन नाही येथील त्यांच्याशिवाय आम्ही गृहीत धरूनच चाललेलो आहोत पुढे. परंतु ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड आणि मावळ या मतांच्या कुठलाही परिणाम होणार नाही आणि या मतदान केंद्रांच्या वरती
आम्हाला या निवडणुकीमध्ये अंदाज येणारच आहे का महायुतीचं काम सुरू आहे की नाही। आणि आता आमच्या पक्षाचा खासदार या ठिकाणी उभा आहे, आमच्या खासदाराला आता उभा आहे सगळीकडे जाऊन मतं मागायची आणि आम्ही मागच्यापेक्षा जास्त पावलं पुढे जाऊन आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ आणि चांगल्या पद्धतीने काम करून जास्तीत जास्त मदत किंवा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तरी सुद्धा आम्ही आमची ताकद या ठिकाणी आमदार साहेबांनी मजबूत केलेली आहे। मला खात्री आहे या वेळेला मावळ लोकसभामधून श्रीरंग बारणे 3 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत। राहिला प्रश्न आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांच्या फायद्याचीच गोष्ट बोलली की कार्यकर्त्यांमध्ये नाराजीच्या आपल्याला दत्तकची सूर चाललेला आहे, त्याच्यावरती जर वेळीचा आला घातला नाही तर त्याच्याने पराभव होईल, म्हणजे काय होईल कडेलट होईल। पण त्याचा वेगळा अर्थ काढून जे युतीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी घात करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो। परंतु मी तुम्हाला मागे आता सांगितलं थोड्या वेळाने की या असलेले जे रिसोर्स आहेत ते वरिष्ठ लेवलला येतं, बहुतेक प्रश्न मागे लागते, हे करावंच लागेल। इकडे ज्यांना करावं लागेल आम्हाला तिकडे करावं लागेल, संपूर्ण महाराष्ट्रात करावं लागेल। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।